नमस्कार मित्रांनो, ज्योतिष आनंद या आपल्या चॅनलमध्ये मी आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत करतो। ग्रहांच्या या मालिकेमध्ये आपण आज ज्या ग्रहाबद्दल चर्चा करणार आहोत तो ग्रह नवग्रहांमध्ये राजपुत्र म्हणून ओळखला जातो। त्या ग्रहाचं नाव आहे बुधदेव, अर्थात मर्क्युरी। बुध हा ग्रह आता सूर्याच्या भ्रमण कक्षेमध्ये सगळ्यात जवळ असलेला हा ग्रह म्हणजे बुध। आता नवग्रहांमध्ये आपण सूर्याला राजा म्हणतो, त्याचप्रमाणे बुधाला आपण युवराज किंवा राजपुत्र असं संबोधतो। बुध हा तसं बघायला गेलं तर शास्त्रकारांनी याला नपुसक ग्रह म्हणून संज्ञा दिलेली आहे। या ग्रहाच्या दोन राशी आहेत, मिथुन आणि कन्या। ज्या दोन्ही राशी या द्विस्वभावी राशी म्हणून ओळखल्या जातात, ड्युअल नेचरच्या। त्यामुळे बुध हा द्विस्वभावी राशींचा ग्रह हा प्रामुख्याने मानला जातो। आता स्क्रीनवर तुम्ही नेहमीप्रमाणे रेफरन्स कुंडली काळपुरुषाची बघताय। तिथे कन्या राशीमध्ये हा स्वतःचीच रास आहे त्याची, त्यामध्ये तो उच्चत्व प्राप्त करतो। म्हणजेच याचा अर्थ त्याच्या बरोबर समोर असलेल्या म्हणजे 7व्या ठिकाणी असलेल्या मीन राशीमध्ये बुध हा नीचेचा मानला जातो। बुधाचा रंग हा हिरवा आहे, जो आपल्या मदर नेचरचा रंग आहे, निसर्गाचा रंग आहे, झाडाझुडपांचा रंग आहे, जंगलांचा रंग आहे। तो रंग म्हणजे हिरवा हा बुधाचा मानला जातो। बुधाचं रत्न म्हणजे पाचू आहे आणि बुधाचं दैवत म्हणजे साक्षात श्री गणेश म्हणजे गणपती आहे। शास्त्रकार बुधाला विष्णूची पण उपमा देतात। जर कुंडलीमध्ये बुध आणि शुक्र एका घरात असतील तर त्याला विष्णू लक्ष्मी योग आहे असं म्हणतात, अत्यंत चांगला मानला जातो। तसंच सूर्य आणि बुध हे जनरली एकाच घरात असतात किंवा फार फार तर एक घर पुढे सूर्याच्या किंवा एक घर मागे इतकेच लांब असतात। 2 घर किंवा 3 घर लांब असा हा फरक बुधाच्या बाबतीत पडत नाही, कारण तो सूर्याच्या अत्यंत जवळ असतो। त्यामुळे कुंडलीच्या चित्रामध्ये बघताना बुध तुम्हाला सूर्याबरोबर दिसेल किंवा सूर्याच्या एक घर पुढे किंवा एक घर मागे दिसेल, त्याच्यापेक्षा जास्ती लांब तो राहू शकत नाही। आणि सूर्य बुध एकत्र असतील तर त्याला बुधादित्य योग म्हणतात। आदित्य म्हणजे सूर्य, म्हणून सूर्य बुध एकत्र असतील तर हा एक चांगला योग आहे, त्याला बुधादित्य योग म्हणतात। अशी प्राथमिक माहिती। आणि मेडिकल ॲस्ट्रॉलॉजीच्या प्रमाणे जसं मी तुम्हाला सांगितलं की गुरु म्हणजे प्राणवायू आहे, ऑक्सिजन आहे, म्हणून बुध म्हणजे जी आपली श्वसन यंत्रणा आहे, पूर्ण जी सिस्टीम आहे, ब्रीथिंग सिस्टीम इटसेल्फ, ही बुध हा ग्रह गव्हर्न करतो। श्वासाची प्रणाली ही बुधाच्या अखत्यारीत येते। सगळी नर्वस सिस्टीम ही बुधाच्या अखत्यारीत येते। मेडिकल ॲस्ट्रॉलॉजीमध्ये बुध या ग्रहाला अनन्यसाधारण महत्त्व आहे, हे लक्षात घेतलं पाहिजे। बुध बुद्धीचा कारक आहे, त्यामुळे मेंदूवर त्याची सत्ता चालते। पण तो एक प्रकारचा डिपेंडंट राहणारा ग्रह आहे, तो एकटा काहीच करू शकत नाही। तो ज्या ग्रहाबरोबर असतो त्या ग्रहाचे गुणधर्म आत्मसात करून त्याला तशी मदत करतो। जसं मागे आपण राहूच्या बाबतीत बघितलं की राहू ज्या राशीत असतो त्या राशी स्वामीची फळं देतो, किंवा राहू ज्या ग्रहाबरोबर असतो त्या ग्रहाच्या गुणधर्मांना वाढवायचा प्रयत्न करतो। मग गुरुबरोबर असेल तर
गुरु चांडाळ योग म्हणण्यापेक्षा गुरु ज्ञानाचा कारक आहे आणि राहू टेक्नॉलॉजीचा, म्हणून आपण मागे म्हटलं की हा शास्त्रज्ञ होण्याचा योग आहे. APJ अब्दुल कलाम योग म्हणतात त्याला. तसं बुध ज्या ग्रहाबरोबर असेल त्या ग्रहाला मदत करतो आणि त्याची फळं प्रकर्षाने द्यायला त्याला तो सहाय्य करतो. अशी ही एक ढोबळ प्राथमिक माहिती बुध या ग्रहाबद्दल. बुध ग्रह हा शुभ मानला जातो आपल्या नवग्रहांच्या मालिकेमध्ये. फक्त इथे एक गोष्ट लक्षात येते की तो थोडासा एक वेगळा मार्ग अवलंबतो. तो म्हणजे तो जर पापग्रहांबरोबर असेल तर तो पापग्रहांच्या सारखाही वागतो. म्हणजे तो त्यावेळेला जरी नॅचरल बेनिफिक ग्रह असला तरी तो पापग्रहांच्या संगतीमध्ये आल्यानंतर तो मॅलेफिक होतो, म्हणजे पापग्रह होतो आणि मग वाईट फळ द्यायला लागतो. म्हणून आपल्या सर्व ग्रहांच्या मालिकेमध्ये बुध ग्रह हा अत्यंत संवेदनशीलपणे, अत्यंत काटेकोरपणे त्याचा अभ्यास करून आपल्याला फलित द्यायला लागतं. तसं बघायला गेलं तर समजण्याकरता आणि त्याच्याबद्दल भाकीत करण्याकरता अत्यंत, तसा बघायला गेलं तर अवघड असा हा ग्रह आहे. मेडिकल ॲस्ट्रॉलॉजीमध्ये तर राहू, केतू, शनी या रोगकारक ग्रहांपेक्षा बुधाला जास्ती काटेकोरपणे अभ्यासायला लागतं मित्रांनो. कारण पूर्ण नर्वस सिस्टीम त्याच्या अंडर येते, पूर्ण श्वासोच्छ्वासाची प्रणाली ही त्याच्याकडे येते. त्यामुळे बुधाला जसं आपण म्हणतो ना की हँडल विथ केअर, एखाद्या फ्रॅजाईल मॅटरला आपण हँडल विथ केअर म्हणतो, तसं बुधाला या ज्योतिषशास्त्रामध्ये काळजीपूर्वक अभ्यासावं लागतं आणि मगच फलादेश किंवा गायडन्स किंवा कन्सल्टिंग करायला लागतं. तर आज आपण प्रथम स्थान ते षष्ठ स्थानामध्ये प्रामुख्याने बुध काय फळ देतो हे बघूया. स्क्रीनवर तुम्ही रेफरन्स कुंडली बघताय. प्रथम स्थान इथे बुध हा दिग्बली होतो, ज्याला दिशाबळ मिळतं. तुम्हाला माहिती आहे ही गोष्ट आता की प्रथम स्थानामध्ये गुरु बुध, चौथ्या स्थानामध्ये चंद्र शुक्र, सप्तमात शनी आणि दशमात सूर्य आणि मंगळ यांना दिग्बल प्राप्त आहे. तसंच बुधाला इथे दिग्बल प्राप्त आहे. अशा व्यक्ती अत्यंत इंटेलेक्च्युअल असतात, कुशाग्र बुद्धी ज्याला म्हणतात तशा असतात. तर्कशास्त्र यांना अत्यंत उत्तमपणे अवगत असतं. लॉजिकल अप्रोच एकदम एक्सलंट असतो. एखाद्या घटनेची किंवा एखाद्या सिच्युएशनची ॲनालिटिकल मांडणी आणि ॲनालिसिस कसा करायचा हे या लोकांना अत्यंत लीलया जमतं. बुधा बुद्धीचा कारक आहे, तसा त्यामुळे अशा व्यक्तींचं गणित खूप चांगलं असतं. एकदम वेल विटेड ब्रेन ज्याला आपण म्हणतो तसा मेंदू प्रथम स्थानात असलेल्या बुध असलेल्या जातकांना लाभलेला असतो. अशी मंडळी ही चांगली वक्ते असतात, चांगले गणिती असतात, चांगला तर्क करू शकतात. उदाहरणादाखल आपण जर म्हटलं तर तर्कतीर्थ लक्ष्मण शास्त्री जोशी, अर्थात त्यांची कुंडली माझ्याकडे नाही आहे, त्यांच्या कुंडलीत प्रथमात बुध आहे का नाही मला कल्पना नाही, पण एक उदाहरण द्यायचं झालं तर तर्कतीर्थ की ज्यांचा तर्क कधीच चुकला नाही असे तर्कतीर्थ लक्ष्मण शास्त्री जोशी हे एक उदाहरण. आणि सध्याच्या काळात प्रसिद्ध असलेलं उदाहरण म्हणजे एलॉन मस्क यांचं उदाहरण आहे. आता मित्रांनो, बुध हा युवराज आहे, म्हणजे तो बालक आहे. तो त्याच्याकडे मॅच्युरिटी किंवा परिपक्वता हा गुण तसा प्रामुख्याने आढळत नाही. जसं एखादा टीनेजर असतो किंवा एखादा लहान मूल असतं, ते उछलकूद करत असतं, बागडत असतं, तसा काहीसा याचा स्वभाव आहे. त्यामुळे तुम्ही बघा की ज्यांच्या प्रथमात बुध आहे, उदाहरण म्हणून की ती मंडळी चिरतरुण वाटतात. त्यांचं वय किती जरी झालं तरी त्या वयानुसार त्यांचा चेहरा हा परिपक्व
किंवा वार्धक्याकडे चाललेला बिलकुल दिसत नाही. चेहरा एकदम निरागस, निष्पाप, लहान मुलासारखा. त्यातून त्यांचे डोळे अत्यंत निष्पापपणे, निरागसपणे बोलतात तुमच्याशी. अशी काही प्रसिद्ध मंडळी किंवा त्यांचे चेहरे जर सांगायचे झाले तर भारतरत्न सचिन तेंडुलकर आणि प्रख्यात सिने अभिनेते आणि दिग्दर्शक निर्माते सचिन पिळगावकर आणि इव्हन एलॉन मस्ककडे पण तुम्ही बघा. फक्त त्यांच्या चेहऱ्याकडे बघा, तुम्हाला नक्की वाटेल की ही व्यक्ती म्हातारी कधीच आयुष्यात दिसू शकणार नाही. त्यांना चिरतारुण्याचं वरदान आहे बहुतेक देवाचं. तर ते वरदान खरोखरच आहे आणि प्रथमात बुध असल्याची ती निशाणी आहे. कारण प्रथमातला बुध हा म्हातारा कधीच होणार नाही आहे, कारण तो तरुण राजपुत्र आहे. आणि खास करून प्रथमात आल्यामुळे आपल्या मानेचा वरचा भाग ह्या प्रथम भाग असल्यामुळे आपला चेहरा तिथे येतो, आपल्या चेहऱ्याची ठेवण तिथे येते, कांती तिथे येते. बुध प्रथमात असेल तर माणूस सावळा नसतो, हा गौरवर्णीय असायची शक्यता असते जास्ती. आणि तो चिरतरुण दिसतो, दोन्ही सचिन सारखा. बघा तुम्ही आज त्यांची वय बघा आणि आज ते दिसतात कसे बघा. म्हणजे त्यांना हा आशीर्वाद समजायचा. ते परिपक्व कमी, पण अल्लड आणि तरुण, एनर्जेटिक हे जास्ती वाटतात. अशी ही बुधाची इथली फळं. बुद्धिवादी माणसं, कुशाग्र बुद्धीची, प्रख्यात गणिती असलेली लोक. एलॉन मस्क आज जगप्रसिद्ध व्यक्तिमत्व आहे. आणि बुधामध्ये अत्यंत महत्त्वाचा जो गुण आहे तो म्हणजे उत्तम व्यवस्थापन कौशल्य, याला आपण मॅनेजमेंट म्हणतो. मी कायम सांगतो आमच्या मित्रवर्गाला की मॅनेजमेंट हे रक्तात असायला लागतं. ते कुठलाही कोर्स करून ते तुम्हाला मिळवता येत नाही. जसा रिदम हा उपजत अंगात असायला लागतो, तसं मॅनेजमेंट व्यवस्थापन कौशल्य हे तुमच्या रक्तात असायला लागतं. आणि त्याचा कारक हा बुध आहे मित्रांनो. ज्यांचा बुध स्ट्रॉंग आहे, म्हणजे इथे दिग्बली आहे किंवा कन्या राशीत स्वतःच्या उच्चीचा आहे, शुक्राबरोबर मित्रघराबरोबर आहे, ती लोक उपजत चांगलं मॅनेजमेंट करू शकतात कुठल्याही प्रसंगाचं. चांगल्या वाईट दोन्ही प्रसंगांमध्ये मॅनेजमेंट आज मित्रांनो प्रत्येक घडीला लागतं. मॅनेजमेंट कुठे नाही आहे मित्रांनो, सांगा. प्रत्येक ठिकाणी मॅनेजमेंट लागतं. मी तर एवढं म्हणतो आमच्या मित्रांना सारखं की आपण जो श्वासोच्छ्वास करतो, श्वास घेतो आणि श्वास सोडतो, त्याच्यामध्ये सुद्धा एक लय आहे, एक ताल आहे आणि एक मॅनेजमेंट आहे, ज्याला आपण ब्रीदिंग मॅनेजमेंट म्हणूया. मग जे ट्रेडिशनल नाव आहे त्याला तुम्ही प्राणायाम म्हणा किंवा कपालभाती म्हणा किंवा अनुलोम विलोम म्हणा, पण श्वासाला पण मॅनेज करावं लागतं आणि ते करता येतं. म्हणजे मित्रांनो, जर श्वासोच्छ्वासामध्ये जर मॅनेजमेंट असेल तर अख्ख्या आपल्या आयुष्यामध्ये, अख्ख्या जगामध्ये मॅनेजमेंट कुठे नसेल मग. म्हणजे बुधाचं महत्त्व तुम्हाला कळतं ना, की बुध किती महत्त्वाचा ग्रह आहे आपल्या आयुष्यामध्ये, याची प्रचिती येते मित्रांनो. तर अशी प्रथम स्थानातली फळं. त्यानंतर आपण द्वितीय स्थानाकडे जाऊया. द्वितीय स्थान हे फायनान्सचं स्थान, संचित धन, बँक बॅलन्स, धनस्थान. इथे राशी पण शुक्राचीच आहे काळपुरुषाच्या कुंडलीमध्ये. आणि बुध आणि शुक्र हे मित्र आहेत, विष्णू लक्ष्मी योग आहे. त्यामुळे बुध पहिल्या घरासारखाच इथे पण कम्फर्टेबल फील करतो, पण इथे त्याची बुद्धी फिनान्शियल प्रॉस्पेरिटीकडे जास्ती जाते. आपल्या कुटुंबाचं स्थान असल्यामुळे कुटुंबाची आर्थिक स्थिती ही कशी चांगली करता येईल आणि तिथे फिनान्शियल मॅनेजमेंट हे कसं चांगलं राबवता येईल आपल्या कुटुंबासाठी, इथे ही प्रायोरिटी इथे असलेला बुध देतो. अर्थात हे वाणीचं पण स्थान आहे, त्यामुळे इथे बुध असलेल्या व्यक्ती या अत्यंत प्रसिद्ध वक्ते असतात की त्यांचं भाषण ऐकतच बसावं. पु ल देशपांडेंसारखं किंवा जे प्रख्यात अत्रेंसारखं. पण इथे मी उदाहरण देईन, इथे भारताचे माजी पंतप्रधान सन्माननीय अटल बिहारी वाजपेयीजींचं, की त्यांच्या भाषणावरती जी पब्लिक स्पीकिंग आपण त्याला म्हणतो, त्याच्यावर अख्खा देश फिदा होता. ते मंत्रमुग्ध करून टाकायचे. त्यांना विविध भाषा अवगत होत्या, ते मराठी चांगलं बोलायचे. तुम्ही आज यूट्यूबवर त्यांची भाषणं बघा,
इतकं मार्मिकपणे बोलून विरोधी पक्षामध्ये असताना सत्ताधाऱ्यांना जेरीस आणून आणि स्वतः पंतप्रधान असताना विरोधी पक्षाला बुद्धीच्या आणि वाणीच्या माध्यमातून कसं नामोहरम करायचं आणि त्यातून संबंध कायमस्वरूपी न बिघडू देता संसदेतले आपले संबंध अबाधित ठेवून विरोधकांशी सुद्धा त्याला जे तारतम्य आणि बुद्धी लागते, मग ती कवीची बुद्धी, ते प्रख्यात कवी पण होते, मेरी 51 कविता आहे असं यांचं पुस्तक पण प्रसिद्ध आहे पंतप्रधान असताना. असं बुद्धी प्रामाण्य असलेलं वक्तृत्व इथे असलेला बुध देतो. त्यामुळे बुध इथली फायनान्शियल प्लॅनिंग करतो, इथली वाणी चांगली करतो, पण ॲट द सेम टाइम कधी कधी इथे बुध जर थोडा बिघडलेला असेल तर तो काहीतरी वाह्यात पण बोलायला भाग पाडतो, की जेणेकरून त्याचा परिणाम हा जनमानसामध्ये उलटा होतो, की बाबा याच्या भोवते आपण म्हणतो ना कधी कधी की काय रे तुझ्या जिभेवर काळा तीळ आहे का, तू बोलतोस ते सगळं निगेटिव्ह बोलतोस ते खरं होतं, असंही होऊ शकतं. त्यामुळे इथे बुधाला कंट्रोल ठेवणं, कारण जीभ हे AK-47 सुद्धा त्याच्यापेक्षाही मोठं शस्त्र आहे, ज्याच्यामुळे आज जगामध्ये युद्ध चालू आहेत. पण शब्द हे बाण आहेत आपल्या वाणीतून निघालेले, त्याच्याकडे लक्ष दिलं पाहिजे. आणि बुध इथे असलेल्या व्यक्तींनी तर खूप काटेकोरपणे बोलताना विचार केला पाहिजे. त्यांच्या वक्तृत्वावरती सगळे फिदा असतात, ते अत्यंत प्रभावी असतं, पण ते प्रभावी असताना त्याचा ओव्हरडोस होऊ नये आणि जनमानसामध्ये त्याचे विपरीत परिणाम दिसू नयेत. असे आपल्या महाराष्ट्रात अनेक वक्ते होऊन गेले की त्यांची भाषणं गाजली, पण कुठेतरी त्यांचं भाषण हे थोडंसं अश्लीलतेकडे गेल्यामुळे त्यांची बदनामी तेवढीच झाली. नावं घेण्यामध्ये काही अश्लील नाही आहे, सगळ्यांना माहिती आहे. तर इथे बुधाला तसं वाणीसाठी जिभेला लगाम द्यायला पाहिजे, तसं बुधाला इथे कंट्रोल केलं पाहिजे. आता चव म्हणाल तर हे खायचं ठिकाण आहे, आपल्या तोंडाचं ठिकाण आहे. तर इथे असलेली व्यक्ती जास्ती करून तसं बघायला गेलं तर मांसाहार करत नाही, कारण बुध हा शुभग्रह आहे, शाकाहारी राहायचा प्रयत्न करतात असा अनुभव आहे. अर्थात याच्याबरोबर जर कुठला पापग्रह आला तर मात्र माणूस शाकाहारी आणि मांसाहारी तामसी वृत्तीचा आहार घेऊ शकतो. पण इथे एकटा बुध किंवा इतर कुठल्या शुभग्रहाबरोबर आला असेल तर नक्की माणूस शाकाहारी होतो, त्याला कुठल्याही प्रकारचं व्यसन राहत नाही असं बघायला मिळतं. निर्व्यसनी निघतो माणूस तो. अशी द्वितीय स्थानातील फळं आहेत बुधाची. त्यानंतर आपण येतो तिसऱ्या स्थानाकडे. तिसरं स्थान पराक्रम स्थान, आणि इथे पण बुध कम्फर्टेबल फील करतो. पण बघा काळपुरुषाच्या कुंडलीमध्ये इथे पण त्याची स्वतःची सर्वसाधारण राशी का होईना, मिथुन राशी ही त्याची सर्वसाधारण राशी आहे आणि कन्या राशी ही त्याची मूळ त्रिकोण लाडकी राशी आहे, जिथे तो उच्चत्व प्राप्त करतो. पण ही स्वतःची राशी आहे, त्यामुळे तो आपल्याच घरी आलेला आहे आणि पराक्रम स्थानात आहे. त्यामुळे इथे असलेल्या मंडळींचा पराक्रम हा बौद्धिक पातळीवरती जोखला जातो. इथे असलेली मंडळी सुद्धा हे सोशल कम्युनिकेशनचं स्थान आहे. अत्यंत उत्कृष्ट कम्युनिकेटर्स असतात ही लोक. सोशल प्लॅटफॉर्मवरती खूप चांगला संपर्क असतो आणि त्या संपर्कामध्ये बुद्धीच्या जोरावर आणि त्या जोरावर जो संवाद साधला जातो त्यात ते लोक अत्यंत प्रवीण असतात. पराक्रम स्थान आहे तिसरं स्थान. पराक्रम म्हणजे पराक्रम करताना नुसतंच दंडेलशाही नाही किंवा मंगळासारखी फिजिकल झटापट नाही, जिथे बुद्धीचा काही भाग नाही, म्हणजे हमरीतुमरी रेणे आणि पराक्रम गाजवणे असा भाग नाही आहे. इथे पराक्रम गाजवताना तिथे बुद्धीचा उपयोग करणे. आज बुद्धीचा उपयोग तुम्ही बघितला असेल क्रिकेटमध्ये पण होतो. आज क्रिकेट अशा लेवलला आणलंय, सगळ्या बाजूनी प्रसिद्धीच्या बाबतीमध्ये अख्खं जग एकत्र येतंय. आपण बघतो की दरवर्षीच्या IPL मध्ये नवीन नवीन देश या IPLच्या चॅम्पियनशिपमध्ये किंवा ICCच्या 2020च्या चॅम्पियनशिपमध्ये सहभागी होताना दिसत आहेत. ही संख्या वाढती आहे, ही चांगली गोष्ट आहे. त्यामुळे
ICCचा वर्ल्ड कप असो किंवा IPLचा वर्ल्ड कप असो, तिथे मॅनेजमेंटचा कस लागतो. आज आज बघा तुम्ही की IPL पार पडली, आज बाकी ठिकाणी युद्ध चाललंय, इराण अमेरिकेचं, इस्रायलचं वगैरे. पण आज आपल्याकडे IPL ठरल्याप्रमाणे पावसा पाण्याचा त्रास किंवा एखादा सामना रद्द व्हायची भीती गृहीत धरून यशस्वीपणे आयोजकांनी ती स्पर्धा पूर्ण केली, दिमागदार पद्धतीने पूर्ण केली. असं इथल्या बुधाचं स्वरूप आहे की तुम्ही बुद्धीच्या जोरावर चांगली मॅनेजमेंट करून तुम्ही पराक्रम गाजवू शकता. इथलं उदाहरण तुम्हाला आवडेल म्हणून सांगतो. इथलं तिसऱ्या स्थानातला बुधाचं उदाहरण म्हणजे आपला लाडका फलंदाज वीरेंद्र सहवाग, वीरूभाई. वीरू सहवागच्या कुंडलीमध्ये तिसऱ्या स्थानामध्ये बुध महाराज आहेत. म्हणजे त्याच्या प्रत्येक खेळामध्ये, अर्थात मी तुम्हाला सांगितलं की जमिनीवरचा खेळ हा मंगळाच्या आधिपत्याखाली येतो, पण त्याला बुद्धीची जोड जर मिळाली म्हणजे त्यात सगळेच लोक आहेत. सचिन आहे, वीरू सहवाग आहे, गावस्कर आहेत, की ज्यांनी आपल्या खेळामध्ये बुद्धीची जोड देऊन आपले एक विशिष्ट शैलीदार फटके कॉपीबुकमध्ये आणले. क्रिकेटचं जे टेक्स्टबुक म्हणतो आपण की हा पर्टिक्युलर शॉट अगदी कॉपीबुक स्टाईलनी मारला त्याने, ग्राउंडेड शॉट. तर तसे स्वतःचे स्ट्रोक्स निर्माण करून अनकन्व्हेन्शनल पद्धतीने न जाता, अनकन्व्हेन्शनल पद्धत म्हणजे मित्रांनो राहू आला. तुम्ही बघताय आडवे तिडवे शॉट मारून, शॉट मारल्यानंतर स्वतः पडायचं खाली. हे काही क्रिकेटने शिकवलेलं नाही आहे, पण आता ती गरज झालेली आहे. ते राहू करतो. प्रस्थापित परंपरेच्या विरुद्ध जाऊन जे काही परिस्थिती ही त्या समाजामध्ये रूढ करायची वेळ येते ती राहू करतो. पण इथे बुद्धीच्या जोरावर तुम्हाला हा पराक्रम गाजवता येतो. वीरू सहवाग हे त्याचं उत्तम उदाहरण आहे. आता इथे हे भावंडांचं पण स्थान आहे, त्यामुळे भावंडांचे संबंध पण बुद्धीच्या जोरावरच राहतात. त्या भावंडांमध्ये एक बौद्धिक संवाद असतो. कुठल्याही वाह्यात विषयावर ते बोलणारच नाहीत. भाऊ बहीण जर एकत्र आले, सिबलिंग ज्याला म्हणतो आपण, तिथे त्यांचं जर कॉन्व्हर्सेशन तुम्ही लपून चोरून ऐकलं तर त्यांच्यामध्ये कुठल्या तरी गहन विषयावरती बौद्धिक गप्पा गोष्टी चालू आहेत असं तुम्हाला निदर्शनाला येईल. कारण बुधा बुद्धीचा कारक आहे. तिथे संवाद करताना कुठल्याही वेगळ्या किंवा जिथे बुद्धीचा संबंध नाही अशा विषयावरती तिथे चर्चा होणारच नाही. भावंडांमध्ये काहीतरी असा विषय असेल की जिथे बुद्धी आणि बौद्धिक पातळी ही महत्त्वाची आहे. असं इथलं स्वरूप. कम्युनिकेशनचा मेन कारक बुध हा कम्युनिकेशनच्याच घरात बसलेला आहे, त्यामुळे इथली व्यक्ती चांगली कम्युनिकेटर होते आणि यश मिळवते. त्यानंतर आपण येऊया चौथ्या स्थानाकडे. चौथं स्थान सुखस्थान, मातेचं स्थान, लक्झरीचं स्थान. आता हे आपलं घर आहे सुखस्थान, त्यामुळे जसं मी सांगितलं की घरात सुद्धा जे कुटुंबातली मंडळी आहेत त्या मंडळींमध्ये बौद्धिक संवाद जास्ती असतो. तिथे कुठल्याही बौद्धिक स्तर नसलेल्या गोष्टींवर चर्चा होणारच नाही, संवाद होणारच नाही. कारण बुध हे संवादाचा कारक ग्रह आहे, कम्युनिकेशन आहे. मग ते सोशल मीडियाद्वारे असो किंवा प्रत्यक्ष असो किंवा टेलिफोनिक असो. चार भिंतीच्या घरामध्ये इथे बुध असेल आणि अर्थात त्याच्याबरोबर काही शुभग्रह असतील, पापग्रह नसतील, तर घरामध्ये वातावरण बौद्धिक असतं. बौद्धिक विषयावर चर्चा होते, विचारांचं आदान प्रदान होतं. आणि अशा व्यक्तीची माता ही अत्यंत सुशिक्षित आणि उच्च विद्याविभूषित असू शकते, जिला खूप चांगले संस्कार आहेत आणि ते संस्कार तिने आपल्या मुलाला दिलेले आहेत. म्हणून त्या कुंडलीमध्ये, त्या मुलाच्या कुंडलीमध्ये बुध इथे येतो आणि त्या व्यक्तीचे आपल्या आईशी संबंध पण बौद्धिक पातळीवर अत्युच्च लेवलचे असतात. आईशी संबंध फालतू नसतात. आईशी पण तो बोलेल किंवा आई त्याशी बोलेल. त्या माय लेकरांमध्ये सुद्धा एक प्रकारचा एक दर्जा असतो, एक लेवल असते, एक इंटेलेक्टची लेवल असते. त्या दर्जाच्या खाली घसरून ते दोघं कधीही एकमेकांशी संबंध किंवा संपर्क एकमेकाशी साधणार नाहीत. संवाद होईल दोघांमध्ये, तोही एका विशिष्ट स्तरावर आणि विशिष्ट दर्जाचा होईल, हे लक्षात घ्या. म्हणजे त्या घरचं वातावरण कसं असेल बघा. उदाहरणादाखल एखादे ज्येष्ठ वैज्ञानिक
लहानपणी असताना आपल्या आईशी कसे बोलत असतील. रघुनाथ माशेलकर असतील, जयंत नारळीकर साहेब असतील, त्यांचं लहानपण फक्त इमॅजिन करा. मी त्यांच्या कुंडलीत हा योग आहे बिलकुल सांगणार नाही, कारण मला त्यांची कुंडली नाही माहीत. पण विचार करा की ही जी अग्रगण्य शास्त्रज्ञ मंडळी, अनिल काकोडकरजी, पद्मविभूषण, त्यांचं लहानपण कसं असेल हे नुसतं विचार केला तरी खूप आनंद होतो बघा. थोडं आपल्या बुद्धीला जोर द्या की त्यांचं लहानपण, ते शाळेतनं घरी आल्यानंतर आपल्या आईवडिलांशी कसे बोलत असतील. पिक्चरच्या किंवा अमुक अमुक दादा कोंडकेचा चित्रपट आलाय त्याच्यावर त्यांचं भाष्य होत असेल का घरी? नाही. जिथे बुद्धीचा उपयोग होतो त्या बुद्धिवादी विचारांवर त्यांच्या घरात संवाद साधला जात असणार नक्की. असं इथलं हे स्थान. मेडिकल ॲस्ट्रॉलॉजीमध्ये इथे काही तसा प्रॉब्लेम नाही आहे, कारण हे हृदयाचं स्थान आहे. त्यामुळे इथे आपल्या हृदयाची काळजी घ्यावी, ब्लड प्रेशर वाढणार नाही याची काळजी घ्यावी, कारण बुध म्हणजे नर्वस सिस्टीम आहे. ह्याच्या जोडीला जर राहू मंगळ शनीची जर युती आली तर इथे हार्ट स्ट्रोक पण होऊ शकतो, ही भीती आहे. त्यामुळे बुध हा वाटतो हा लहान ग्रह आहे, बाळ आहे, ते बालक आहे, पण हा तसा बघायला गेलं तर मेडिकल ॲस्ट्रॉलॉजीमध्ये अत्यंत खतरनाक ग्रह आहे. तरी पण काळजी करायचं कारण नाही आहे. शुभ ग्रह आहे आणि ही रास पण चंद्राची आहे. चंद्र बुध दोघंही शुभ ग्रह आहेत, पण ते एकमेकांशी त्यांचं पटत नाही. याच्या मागे मी तुम्हाला एक कथा सांगितली होती छोटीशी, परत सांगतो. कारण गुरुची पत्नी हिला चंद्राने पळवून नेली आणि त्या दोघांपासून जे अपत्य निर्माण झालं त्याचं नाव बुध आहे. अशी बुधाच्या बाबतीत कथा आहे. त्यामुळे चंद्र बुध पण जमत नाही आणि गुरु बुध पण जमत नाही. आता हे तिन्ही ग्रह शुभ आहेत लक्षात घ्या, पण ते एकत्र असतील तर ते एकमेकाचे मित्र नाहीत, ते शत्रू आहेत. असो. त्यानंतर आपण वळतोय पंचम स्थानाकडे. पंचम स्थान हे क्रिएटिव्हिटीचं स्थान, बुद्धिमत्तेचं स्थान, एंटरटेनमेंटचं स्थान, संततीचं स्थान. आता इथे ज्यांच्या बुध आहे त्यांची संतती ही बौद्धिक स्तरावर खूप प्रगती करते, हुशार असतात त्यांची मुलं, आणि स्वतः पालक या नात्याने ह्या व्यक्ती ज्यांच्या कुंडलीत पंचमात बुध आहे हे आपल्या संततीशी सुद्धा खूप अटॅच असतात. त्यांच्यामध्ये संवादाची कमतरता नसते. आज मित्रांनो, आज एक आपल्या या सध्याच्या जे काही वातावरण आहे किंवा आपली जी पिढी आहे त्यांच्यामध्ये एक कंप्लेंट ऐकायला येते की या मोबाईलमुळे, आज आपण अनेक गोष्टी फेसबुकवर यूट्यूबवर बघतो, कॉमेडीच्या स्वरूपात बघतो, पण त्याच्या मागचं वास्तव हे खूप भीषण आहे की घरात सगळी कुटुंबातली मंडळी उपस्थित आहेत दिवसभर दमून भागून घरी आल्यानंतर, पण त्यांच्यामध्ये एकत्र बिलकुल संवाद नाही. प्रत्येकजण मुंडी खाली घालून आपापल्या मोबाईलमध्ये गुंतलेला आहे, बिलकुल संवाद नाही, सगळे घरात आहेत. अशी एक म्हण आहे इंग्रजीमध्ये, द फॅमिली विच डाइन्स टुगेदर स्टेज टुगेदर. जी फॅमिली एकत्र रात्रीचं का होईना एकत्र बसून जेवण करते ती फॅमिली शेवटपर्यंत एकत्र राहते, एक संध राहते. कारण संध्याकाळचं जेवण अशी गोष्ट आहे की त्या डायनिंग टेबलवरती एकमेकाशी संवाद होतो आणि तो क्वालिटी संवाद असतो, ज्याला आपण क्वालिटी ऑफ लाईफ म्हणतो, तो होतो. पण हल्लीच्या जमान्यामध्ये तो दिसणं दुरापास्त झालेलं आहे. कारण मोबाईल नावाचा राक्षस, ज्याला मी नेहमी राहू म्हणतो, त्यांनी सगळ्यांवरती मोहिनी घातलेली आहे, सगळ्यांना हिप्नोटाईज केलेलं आहे, मेस्मराईज करून ठेवलेलं आहे, पण त्याच्याशिवाय इलाजही नाही आहे. त्यामुळे माणूस माणसापासून दुरावत चाललेला आहे. हल्ली कोणी फोन करताना सुद्धा म्हणतात की त्याच्याकडे फोन आहे, तो फोन करेल त्याला गरज असेल तर. हा भावनिक दुरावा वाढत चाललेला आहे. ही अत्यंत धोक्याची सूचना आहे. म्हणून मी आमच्या घरातल्या लोकांना बऱ्याच वेळा म्हणतो की आपण महिन्यातनं एकदा नो मोबाईल्स डे करूया, बघूया काय वाटतं. कोणी मोबाईल वापरायचा नाही. पण अजून तो प्रयोग प्रत्यक्षात आलेला नाही आहे, पण नक्कीच प्रत्येकाने आणावा. मीही आणणार आहे की एक दिवस मोबाईल बिलकुल वापरायचा नाही. काय फरक तुम्हाला जाणवतोय? मग ती फॅमिली एकमेकाच्या जवळ येऊ शकते, संवाद होऊ शकतो आणि तो त्या टोटल फॅमिली हेल्थ करता अत्यंत महत्त्वाचा ठरू शकतो. अशी इथली स्थिती.
पालकांचा आपल्या संततीशी खूप चांगला संवाद असतो, प्रेम असतं, बुद्धीचं आदानप्रदान, विचारांचं आदानप्रदान पालक आणि या संततीमध्ये होतं. आणि इथे तर सूर्याचीच रास आहे, त्यामुळे सूर्य बुध हे वडील आणि राजपुत्र आहेत, त्यामुळे इथे इथे बुध हा कम्फर्टेबल असतो. आता शेअर मार्केटच्या भाषेत बोलायचं झालं तर इथला बुध हा चांगला कन्सल्टंट होऊ शकतो, लोकांना चांगले अर्थविषयक सल्ले देऊ शकतो. पण स्वतः मात्र त्यांनी इथे काळजी घ्यावी की बुधाचा स्वभाव कसा आहे, ड्युअल नेचरचा आहे आणि कधी कधी ओव्हर स्पेंडिंग किंवा ओव्हर स्पेक्युलेशन इथला बुध देऊ शकतो आणि त्यामुळे लॉसची परिस्थिती ही उद्भवू शकते. इथल्या बुधाला जसं द्वितीयातल्या बुधाला कंट्रोल केलं तसंच पंचमातल्या बुधाला जर मर्यादेत ठेवलं तर त्याच्यासारखा ग्रह नाही तुम्हाला आर्थिक लाभ द्यायला. शेअर मार्केटमध्ये जसा हा इथे धनस्थातला आर्थिक लाभ आहे तसाच इथला शेअर मार्केटमधला लाभ आहे. आता हे एंटरटेनमेंटचं पण स्थान आहे, त्यामुळे तिसऱ्या स्थानात किंवा पंचम स्थानात बुध असेल तर अशी मंडळी चांगले लेखक होऊ शकतात. कारण बुध म्हणजे लेखणी, बुध म्हणजे लेखक, बुध म्हणजे पुस्तकं जे आपण वाचतो. आता पुस्तक संस्कृती पण लोप पावत चालली आहे मित्रांनो. आता ई बुक्स आली आहेत, टॅबमध्ये आपण ई बुक्स किंवा मोबाईलमध्ये बघतो. ही पण एक धोक्याची गोष्ट आहे. मागे म्हणलो होतं मी, पुस्तक दिनाच्या निमित्ताने जो एपिसोड मी केला होता त्यामध्ये पुस्तक संस्कृती जतन झाली पाहिजे, तिचं संवर्धन झालं पाहिजे, ती लोप पावत चाललेली आहे. आता वास्तुशास्त्राच्या भाषेत जर बोलायचं झालं तर हल्ली सगळे BHK फ्लॅट्स आहेत, 2 BHK 3 BHK 4 BHK. तर त्यातली जी आपला लिव्हिंग रूम आहे, आपली लिव्हिंग हॉल ज्याला ड्रॉइंग हॉल म्हणतात, तिथे बुधाचं वास्तव्य आहे. तिथे बुकशेल्फ असतात, भले ते डेकोरेशन इंटेरियर डेकोरेशनचा पार्ट असतात, पण पुस्तकं जर ठेवायची असतील, बुकशेल्फ जर करायचं असेल तर ते लिव्हिंग हॉलमध्ये असावं. कारण साधारण ढोबळ विभागणी अशी आहे की लिव्हिंग हॉल हा बुधाच्या अंमलाखाली येतो, किचन मंगळाच्या अंमलाखाली येतं आणि मास्टर बेडरूम जी आहे ती शुक्राच्या अंमलाखाली येते. अशी ही आणि जे वॉशरूम्स आहेत आपल्या या राहूच्या अंडर येतात, जिथे मॅक्झिमम नेगेटिव्ह रेज ज्या जागेत असतात ते आपलं टॉयलेट किंवा वॉशरूम असतं. अशी सर्वसाधारण वास्तूच्या संकल्पनेत असणारी ही ग्रहांची स्थिती. त्यामुळे पंचमातल्या बुधाला पण कंट्रोल केलं तर खूप चांगले फायदे आणि फळ आपल्याला देतो. त्यानंतर आपण येतोय आजच्या शेवटच्या स्थानाकडे. षष्ठ स्थान रोग रिपू ऋणाचं स्थान. पण इथे शास्त्रकारांनी बुध हा चांगला मानलाय का? कारण काळपुरुषाच्या कुंडलीत षष्ठ स्थानात त्याची स्वतःचीच मूळ त्रिकोण रास कन्या आहे, जिथे बुध स्वतः उच्चीचा मानला जातो. त्यामुळे षष्ठ स्थानातला बुध हा इथे चांगला आहे. फक्त काळजी काय घ्यायची आहे की आपल्या हाताखाली काम करणारी लोक त्यांना शब्दांनी तोडायचं नाहीये. तुमच्या मनात जरी काही नसेल तरी गैरसमज होऊ शकतात आणि शब्द हे बाण आहेत आणि बुध म्हणजेच वाणीचा कारक आहे. तुम्ही जे बोलाल ते समोरच्याला लागू शकतं जिवारी. त्यामुळे हे सर्व्हिसचं स्थान आहे, सेवेचं स्थान आहे, नोकरीचं स्थान आहे, शत्रूंचं पण स्थान आहे. आणि हा काही शत्रुहंता योग होत नाहीये, कारण हा शुभग्रह आहे. त्यामुळे शत्रूंमध्ये पण वाढ होऊ शकते. कारण कन्येचा बुध हा अत्युच्च ॲनालिटिकल स्किल्स देतो. अत्युच्च ॲनालिटिकल स्किल्स म्हणजे इथे असलेली मंडळी ही CA होऊ शकतात, फायनान्समध्ये टॉपमोस्ट पोझिशनला काम करू शकतात. नोकरी करायची असेल तर CAची परीक्षा मागे म्हणल्याप्रमाणे अत्यंत अवघड परीक्षा आपल्या देशातली. पहिल्या अटेम्प्टला फार कमी लोक पास होतात. त्यामुळे बुध त्याचा कारक आहे, गणिताचा कारक आहे, इकॉनॉमिक्सचा कारक आहे. त्यामुळे सेवेच्या ठिकाणी तुम्ही आपल्या वाणीवर कंट्रोल ठेवला पाहिजे. आणि इथली मंडळी ही बुद्धीच्या जोरावरच फिनान्शियल ॲडवायझर्स, टॅक्स कन्सल्टंट अशा उच्च पदावर काम करू शकतात. मेडिकली म्हणायला झालं तर बुध हा नर्वस सिस्टीमचा कारक असल्यामुळे त्या जातकांनी
आपल्या पूर्ण या प्रणालीची काळजी घ्यावी. नसांमध्ये कुठेही जास्ती करून आपण बघतो की व्हेरिकोज वेन्स हा जो प्रकार आहे, म्हणजेच काय की आपल्या तळपायाला, आपल्या पोटरीच्या खालच्या भागात सगळ्या नसा या काळ्या निळ्या पडतात आणि प्रचंड त्रास त्या जातकाला होतो. खूप लेंग्दी आणि टाइम टेकिंग ट्रीटमेंट आहे, त्याची ट्रीटमेंट होते, नाही असं नाही, पण तिथे आपल्याला समजू शकतं की बुध बिघडलेला आहे, नर्वस सिस्टीम कुठेतरी बिघडलेली आहे. अर्थात त्याच्या जोडीला इतर ग्रहांची पण साथ असते, पापग्रहांची, दशेची पण साथ असते. अंतर्दशा प्रत्यंतरदशा आली तर तसे चांगले किंवा वाईट परिणाम दिसून येतात. पण प्रामुख्याने बुध हा शास्त्रकारांनी इथे प्रथम स्थान, द्वितीय स्थान, तृतीय स्थान, पंचम स्थान आणि षष्ठ स्थान इथे चांगला मानलेला आहे. त्याचा व्यवस्थित उपयोग करून घ्या. आपल्या वाणीवर, आपल्या विचारांवर कंट्रोल ठेवला पाहिजे आणि त्यानुसार बुध हा नक्की चांगलं फळ देतो. तर अशा प्रकारे प्रथम स्थान ते षष्ठ स्थानामध्ये आपण बुधाची स्थानगत फलं आज पाहिली. तुमच्या काही सूचना असतील तर जरूर त्याचं स्वागत आहे. वैयक्तिक मार्गदर्शन हवं असेल तर डिस्क्रिप्शनमध्ये माझा भ्रमणध्वनी आहे, तुम्ही विनासंकोच माझ्याशी फोनवर बोलू शकता, आपली समस्या सांगू शकता. मी त्याचं प्रत्यक्ष किंवा फोनवर नक्की निवारण करण्याचा प्रयत्न करीन आणि तुम्ही दिलेल्या उदंड प्रतिसादाबद्दल मी आपला शतशः ऋणी आहे. उर्वरित सप्तम स्थान ते द्वादश स्थानाची फळं आपण पुढच्या आठवड्यात बघूया. तोपर्यंत निरोप घेतो. नमस्कार.